आज आपण पाहणार आहोत सुरक्षित असण्याविषयी, की कसं सुरक्षित असावं. वरवरचं सुरक्षित वाटणं नको, तर आतून सुरक्षित आणि तुमच्यातला आत्मविश्वास जागा व्हायला हवा. आणि म्हणून बघा, मी माझ्या इच्छा आणि भावनांच्या हिंदोळ्यांवर असायचे. खूप वर्ष मी हे शिकवत होते, पण खरं तर गेल्या काही वर्षांमध्येच मला याचं महत्त्व कळलं की लोक किती त्यांच्या भावनांवर अवलंबून असतात आणि हे शिकवणं आपले मार्गही पुष्कळसे भावनेवरच अवलंबून असतात. काय बिघडेल जर मी घरीच राहिले आणि या सभा घेतल्याच नाहीत तर? काय होईल समजा मी शुक्रवारी सकाळी उठले आणि मला अभिषेक जाणवला नाही म्हणून हॉटेलमध्येच राहिले तर? सांगा. मी भावनांप्रमाणे वागू शकत नाही, कारण पहिलं योहान 2 सांगतं देवाचा अभिषेक वाट पाहतो आणि त्या अभिषेकात इतकं सामर्थ्य असतं की तो देवाला हवं ते करण्यासाठी तुम्हाला पात्र बनवतो. माता होण्यासाठी तो अभिषेक करतो, म्हणून तुम्ही माता आहात, तुम्ही पिताही आहात. तुम्ही अभिषिक्त आहात पतीसाठी, पत्नीसाठी, बँक चालवण्यासाठी, बेकरी चालवण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, गायक होण्यासाठी, प्रीचर होण्यासाठी किंवा अजून बरंच काही. आपण केवळ आत्मिक गोष्टींसाठीच अभिषिक्त आहोत असे नाही, तर जे काही आपण करतो ते देवासाठी आत्मिक असं आहे जर त्या देणगीद्वारे आपण त्याची सेवा केली आणि त्याचा महिमा आणि गौरव त्याला दिला तर. बघा, माझ्याकडे असलेली देणगी तुमच्याकडच्या देणगीपेक्षा जास्त महत्वाची नाही. आपण आपल्या देणगीद्वारे देवाची सेवा करावी. देवाची सेवा कुणी आमीन म्हणणार आहे का? म्हणून मग आपण दुसऱ्या कुणाशी तुलना करू नये, हे महत्वाचं. दुसऱ्या लोकांबरोबर स्पर्धाही कधी करू नये. आपल्याला कसं वाटतं त्याप्रमाणे चालू नये. स्वतःला वावरताना आत्मविश्वास वाटू देण्याची गरज नाही, म्हणजे ताठपणे चालायचं, धीटपणे वावरायचं वगैरे वगैरे, या सगळ्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा तुम्ही पुटपुटायची गरज नाही, तर त्यांच्याकडे बघून बोला. आणि हस्तांदोलन करताना मरगळल्यासारखं करू नका, काही जोर नसल्यासारखं. अगदी आपल्याला समजायला हवं की देवाला आपण धीट आणि आक्रमक असे योग्य हवे आहोत, अप्रिय असे नाही. धीट आणि आक्रमक. आणि प्रार्थना करतानाही बायबल सांगता सिंहासनासमोर धीटपणे या. देव बघा आपल्या हिमतीपेक्षाही अधिक आणि विपुल देण्यासाठी समर्थ आहे, ज्याचा आपण विचार, अपेक्षा आणि मागणी करू शकणार नाही. मात्र तुमच्या प्रार्थनेत धीटपणा असावा. माझी आशा आहे आपण इथून जाताना देवाकडे काहीतरी अतिशय अद्भुत गोष्ट मागू, कारण आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी भव्य कार्य करायचंय. पण त्यासाठी तुम्ही स्वतः ख्रिस्तात कोण आहात हे ओळखा, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे मागू शकता. आज मला विश्वास आहे आपल्या समाजातले असुरक्षित लोक मारक ठरतात आणि बघा, इतर कशाही पेक्षा ख्रिस्तातील स्वतःची ओळख याचीच त्यांना जाणीव नसते आणि ते ओळख मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या दिसण्यातून किंवा पोशाखातून, हुद्द्यावरून आणि त्यांच्या नावापुढे असलेल्या पदव्यांद्वारे. आणि एक सांगू का मी इथे असलेल्या आणि टीव्हीवरून पाहत असलेल्या लोकांना की हे समजून घ्या, तुमचं मान मूल्य हे तुम्ही काय करता त्यावर ठरत नाही. तुम्ही नेहमी काय करता याची मला पर्वा नाही. तुमच्याकडे किती आहे, किती डिग्र्या मिळवल्या त्याची पर्वा नाही. त्याने तुमची या जगातली दुसऱ्या कुणाहीपेक्षा जास्त किंमत होत नाही. तर एकाच गोष्टीने आपली किंमत ठरते, ती म्हणजे देवाला ओळखणं आणि त्याला तारणारा म्हणून स्वीकारणं. देवच आपला निर्माता आहे हे जाणणं. आपण त्याची मुलं आहोत आणि तो आपल्यावर प्रीती करतो, आपली काळजी घेतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती देवाला तितकीच मौल्यवान आहे, हे लक्षात घ्या. मी म्हटलं प्रत्येक व्यक्ती देवाला सारखीच मौल्यवान आहे. आणि जे टीव्ही पाहतायत, आज हा कार्यक्रम बघत आहेत, आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला काही मान नाही किंवा किंमत नाही, कुणालाही तुमची काळजी नाही, कुणी प्रीती करत नाही, तुमच्यावर उपस्थितीची जाणीव नाही, तर एक सांगू का मी मला सांगायचंय की थांबा तुम्ही, कारण देवाची तुमच्यासाठी एक खूप मोठी गुंतवणूक आहे. त्याने आपला पुत्र तुमच्यासाठी मरण्यासाठी पाठवला. तो तुमच्यावर प्रीती करतो, तुमच्या जीवनासाठी त्याच्याकडे चांगली योजना आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. इतर लोक काय म्हणतात यावर तुमचं जीवन अवलंबून ठेवू नका. इतर लोक तुमच्याशी कसं वागतात यावर स्वतःची किंमत ठरवू नका कधीही. मला वाटतं जेव्हा पालक योग्य प्रकारे वागत नाहीत ते कठीण असतं, कारण आपल्या सगळ्यांनाच वाटतं आपल्या पालकांनी आपल्यावर प्रेम करावं. पण जगात पुष्कळ दुःखी लोक आहेत आणि दुःखी लोकच इतरांना दुःखी करतात. खरं तर हे अद्भुत आहे की दुःखी आणि घायाळ लोक बरे कसे होत नाहीत आणि इतर काही करण्यापेक्षा सभोवती असलेल्या लोकांना दुखवत बसतात. आणि मला हे कळत नाही की ते असं जाणीवपूर्वक करतात, त्यासाठी तयारी करतात. आणि हे केवळ असं असतं जर तुम्ही खूप कष्टी असता, तुम्ही ते दुःख इतरांना वाटू पाहता. म्हणून अशा कष्टी लोकांबाबतीत पुढे जाऊन क्षमा करा आणि सोडून द्या.
चला आता आत्ताच तुम्हाला दुःखी करणाऱ्या लोकांना तसंच सोडून द्या, कारण ते तुम्हाला दुःखी करण्यापेक्षा स्वतःला जास्त दुःखी करत असतात. जर तुम्ही तो कडवटपणा, चिडकेपणा धरून ठेवला तर तुम्ही स्वतःचं जीवन दयनीय कराल आणि तुम्ही मात्र ते तुमच्या मुलांसोबत वाटू शकणार नाही. तुम्हाला ते सोडून द्यायला हवं, म्हणजे तुम्ही स्वस्थ व्हाल. या सगळ्यांपासून सुटका करून घ्या असं म्हणून की मी ते सोडून देतेय. जर ख्रिस्तात तुम्ही नवी उत्पत्ती होऊ पाहता तर ख्रिस्तात तुम्ही नवी निर्मिती व्हा. अर्धे नवीन अर्धे जुने असे राहू नका. प्रौढ होताना मला सुरक्षित वाटत नाही, कधीच सुरक्षित वाटत नाही. पुढच्या क्षणी काय घडेल याची मला कल्पना नसते, मला काही सुरक्षा नसते. घरचं वातावरण खूप अस्थिर होतं. अनेकविध मूड, भावना, राग यांचा भरपूर वावर सदैव असायचा. म्हणून सुरक्षित आणि संरक्षित वाटणं हे माझ्यासाठी खूप गरजेचं होतं आणि मला वाटतं प्रत्येकालाच गरज आहे त्याची. मला वाटतं देवानेच आपल्याला सुरक्षित वाटावं असं उत्पन्न केलंय. आपली काळजी, सुरक्षितता, आत्मविश्वास, धीटपणा हे सगळं आपल्या आत्मिक DNA मध्येच असतं. शारीरिकदृष्ट्या भले ते अवरुद्ध झालं असेल, पण देवाने आपल्याला निर्माण केलंय ते घाबरण्यासाठी, काळजी करण्यासाठी, दोषीपणासाठी, असुरक्षिततेसाठी, आत्मविश्वासाच्या कमतरतेसाठी किंवा लाजाळूपणासाठी, भयभीतपणासाठी, यासाठी नक्कीच नाही. कारण माझं बायबल सांगतं आपण मस्तक आहोत, पुच्छ नव्हे. आपण वर आहोत, खाली नव्हे. पुष्कळ जण स्वतःची ओळख आणि किंमत याच्या मागे असतात आणि ते हे शोधतात सगळ्यात चुकीच्या जागी. ते शोधतात त्यांना कोण ओळखतंय, कुणाला ते ओळखतायत, जे त्यांच्या मालकीचं आहे, ज्यांच्यासारखे ते दिसू शकतात. मला वाटतं आपण होईल तेवढे देवासारखे दिसण्याचा प्रयत्न करावा. देवाने जे काही दिलंय ते घेऊन त्यातून उत्तम ते करावं. आपण इतर कुणाशी तुलना करण्यात अर्थ नाही. कुणाशी त्या मासिकांच्या मुखपृष्ठावरून तुलना करू नका. त्यात असलेल्या 0 फिगरवरून सुद्धा ते एखाद्या मृगजयासारखं असतं. हो, त्यात काही अर्थ नसतो. आमेन. कधीही दुसऱ्या कुणाला असं म्हणू नका की मी तुमच्यासारखा दिसत असतो तर, तुमच्याकडे ते माझ्याकडे असतं तर, तुम्हाला वाटतं ते मला वाटलं असतं तर. कारण वास्तव असं आहे की तुम्ही असं करू नये. तुम्ही असं करता कामा नये. जे आहे ते आहे आणि ते तुमचं आहे. चला आता आज आपल्याला हे प्रगटीकरण व्हावं. जे आहे ते आहे आणि ते तुमचं आहे. स्वतःला कमी लेखणाऱ्या लोकांसोबत राहायला मला आवडत नाही आणि मला असेही लोक आवडत नाहीत जे म्हणत असतात, एक सांगू, मला वाटतं मी असं असायला हवं तर, मी तशी असते तर, मी खूप छान दिसते पण. एक सांगू का, हे केवळ सोडून द्या हे सगळं. यशया 54:17 तुझ्यावर चालण्याकरिता घडले ते कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. पण हा भाग मला खरोखर खूप आवडतो. हे स्पष्टीकरण, नीतिमत्व, शांती आणि सुरक्षितता. बघा, सुरक्षितता आणि शत्रूंवरचा विजय परमेश्वराच्या सेवकाचे वतन आहे. परमेश्वराच्या सेवकाचे म्हणजे दुसऱ्या शब्दात सुरक्षित असणं या तुमच्या वतनाचा भाग आहे. तुमच्या संबंधाचा खानदानी अधिकार येशू ख्रिस्तासोबतचा. हे असं काही नाही जे तुम्ही कमवता किंवा तुमच्या ओळखणाऱ्यांकडनं मिळवता किंवा जे तुमच्या मालकीचं आहे. ही एक प्रकारे वतनदारी आहे. तुमच्या येशू ख्रिस्तासोबतच्या नात्याने मिळालेली वतनदारी. माझ्या काही मुलांना मिळाले तपकिरी डोळे. हा वारसा आहे, कारण माझे डोळे तपकिरी आहेत. बघा, काही गोष्टी या वारशाने येतात, आपल्या ख्रिस्तासोबतच्या नात्याद्वारे. आणि बायबल सांगता आपण त्याच्यासोबत सामायिक वारसदार आहोत आणि जे काही त्याच्याकडे ते आपल्यासाठी मोफत बक्षीस आहे. आपल्याला हे विश्वासाने प्राप्त होतं. आता जर मला तिथे असलेल्या कुणाला बायबल द्यायचं असेल तर मी म्हणेन, बघा, मला तुम्हाला हे बायबल द्यायचंय. ते म्हणतील आमच्याकडे बायबल आहे, पण त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे बायबल आहे ते, कारण ते बायबल पाहू शकतात. आता बघा, देवासोबतचे आमचे संबंध म्हणजे सगळं विश्वासाने मिळवायचंय. तो उद्देश असा देव आहे. आपल्याला ठाऊक आहे तो आपल्या अंतःकरणात आहे. आपण तसा विश्वास बाळगतो आपल्या मनात. देवाच्या अर्थव्यवस्थेत तुम्ही आधी विश्वास ठेवायला हवा दिसण्यापूर्वी. आणि जर तुम्ही विश्वास ठेवलात
तर पर्यायाने ते तुमच्या जीवनात कार्यरत झालेलं पाहू शकाल. म्हणून हे विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही आत्मविश्वासू आहात, तुम्ही कबूल करा. आणि परत एकदा मोठ्याने बोलण्याबाबत मला तुमच्याशी बोलायचंय. आजही मी प्रार्थना करत असताना, देवाला माझा वेळ देत असताना मला वाटलं की देवाचा आत्मा मला सांगतोय की मला तुझा आवाज ऐकायचा आहे. मला विश्वास आहे आपल्या वाणीत सामर्थ्य आहे. म्हणून काही वचनं मी मोठ्याने बोलायला सुरुवात केली. आम्ही ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहोत. देव माझ्यावर प्रीती करतो, मी त्याच्यामध्ये कोण यावर माझी किंमत ठरते आणि मी स्वतःला त्याची सतत आठवण करून देते. खास करून जेव्हा मला वाटतं की मी आता कशात तरी बुडतीये किंवा वाहवत जातीये. देवाला तुमचा आवाज ऐकू द्या, बोलत राहा. सैतानाला समजू द्या तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते. आमेन. किती जण स्वतःविषयी नकारात्मक बोलतात? इथून उतरून मला तुमच्याकडे यायला लावू नका. आता मी तुम्हाला काही सांगते. मी इथे बसते, अगदी तुमच्या डोक्यात या नकाराचा प्रकाश पडत नाही तोवर हे तुम्ही परत परत करावं असं काही नाहीये. तुमच्या स्वतःच्या तोंडाने स्वतःविषयी नकारात्मक असं काहीही बोलू नका. या सगळ्यामुळे तुम्ही सैतानाला मदत करत असता, त्याच्यासोबत करार करत असता. आणि जर कुणी दोघे एका गोष्टीविषयी कधी स्वतःला मूर्ख म्हणू नका. मी योग्य ते करत नाहीये, मी बावळटच आहे. अजूनही असं जे काही तुम्ही म्हणता स्वतःविषयी स्वतःच्या तोंडाने नकारात्मक बोलू नका. कधीही देव जे सांगतो तेच तुम्ही स्वतःविषयी बोला. किती जणांना हे समजतंय? कारण जोवर तुम्हाला समजणार नाही मी उठणारच नाही. जोवर हे समजत नाही मी याच्या पुढेही जाणार नाही. माझी चूक झाली हे म्हणणं वेगळी गोष्ट आणि मी चूक आहे हे म्हणणं वेगळं आहे. तुम्ही काय करता आणि कोण आहात यातला फरक ओळखा. तुम्ही जे करता त्यातच तुमची ओळख नाहीये, विश्वास ठेवा. अगर नाही, पण तुम्ही करता त्याहीपेक्षा महत्वाच्या गोष्टी आहेत. बघा, तुम्ही सुरक्षित असता. जरी तुम्हाला सुरक्षित वाटत नसलं तरीही तुम्ही आत्मविश्वासू राहू शकता. तुम्हाला आत्मविश्वास वाटत नसेल तरी. आणि ज्या दिवशी तुम्हाला सगळ्यात कमी आत्मविश्वास वाटत असेल तेव्हाच तुम्ही मोठ्याने म्हणायला हवं की मी जशी आहे तशी ख्रिस्तात आत्मविश्वासू आहे मी. तुम्ही स्वतःविषयी जे ऐकता त्यावर जास्त विश्वास ठेवता इतर जण जे बोलतात त्यापेक्षा. हे ठाऊक आहे तुम्हाला? हे वैज्ञानिक सत्य आहे की इतर कुणीही तुमच्या बाबतीत जे बोलतं त्यापेक्षा तुम्ही स्वतःविषयी जे बोलता त्यावर विश्वास ठेवता. आपल्याला नेहमीच हवं असतं कुणीतरी दुसऱ्यांनी आपल्याला तयार करावं स्वतःविषयी चांगलं वाटण्यासाठी. पण सत्य हे तुमच्यात आणि देवात काहीतरी मिळायला हवंय. इतर कुणाला नेहमी तुम्हाला टेकू देऊ नका. बघा, फिलिप्पियरास अध्याय 3 वचन 3. आभारी आहोत. फिलिप्पियरास 3:3. कारण जे आपण देवाच्या आत्म्यामध्ये सेवा व महिमा करणारे ख्रिस्त येशूविषयी गर्व, अभिमान आणि उल्हास बाळगणारे व देहावर विश्वास व भरोसा न ठेवणारे, जसे आहोत तसे देहामध्ये शारीरिक संधीनुसार आणि बाह्य दर्शनामध्ये आपण सुंता झालेलेच आहो. तुम्ही कसे दिसता यावर तुमचा आत्मविश्वास अवलंबून नसावा. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला कोण म्हणून आणि काय म्हणून ओळखतात किंवा तुमच्या शिक्षणावरूनही नसावा. कोणत्या जागी राहता यावरून, कोणती कार वापरता यावरून नसावा. सगळ्यापासून आपण दूर जाऊया. आज आपण देवासमोर उभं राहून त्याच्यात कोण आहोत हे बघूया. मला स्वतःला आठवण करून द्यायची. मी म्हणजे काही मिनिस्ट्री नाहीये. मला माहितीये लोक जॉयस मायर आणि जॉयस मायर मिनिस्ट्रीज हे एक बडं प्रस्थ मानतात, पण मी त्या मिनिस्ट्रीपेक्षा अधिक आहे. आणि जरी मी हे करत नसते तरी देवासाठी मी महत्वाची अशी आहे जशी मी या क्षणी आहे. मॅर रेडमन हे आराधना प्रमुखापेक्षाही अधिक कुणी आहेत. ते गीतकार सुद्धा आहेत. आणि काय घडू शकेल कोणत्याही कारणासाठी जर त्यांनी हे काम केलंच नाही तर अशा प्रकारच्या घटना घडतात.
कधी कधी देव आपल्याकडून काहीच करवून घेत नाही. याचा अर्थ असा नाही की लगेचच आपण आपली ओळख शोधण्याचा प्रयत्न करायचा. आपली ओळख ही नेहमी पारदर्शी असायला हवी आणि याची मी स्वतःला सतत आठवण करून देते की माझा मान आणि मूल्य ही मी जगभरातील लोकांना शिकवते यावर अवलंबून नाही. माझा मान आणि मूल्य मी देवाचं मूल आहे या सत्यात आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोण आहात त्यावर तुमचं मान आणि मूल्य आधारित आहे. जर लग्न होऊन तुम्हाला बरीच वर्ष झाली आहेत आणि आता जोडीदार हयात नसेल तर तुम्हाला ओळख ही समस्या नसावी, कारण त्याच्यात तुम्ही अजूनही तेवढेच मौल्यवान आहात. तुमचं लग्न झालं होतं, आता एकटे आहात, तरी तुमची ओळख ही समस्या नाही. तुम्ही त्याच्यामधील अस्तित्वाद्वारे ओळखले जाल. तुम्ही मूल असलेल्या पुष्कळांना ओळखत असाल. तुमचं लग्न झालंय पण तुम्हाला मूल नाहीये, तरी तुम्हाला ओळखीची समस्या नसावी. त्याच्यामधील तुमची ओळख महत्वाची आहे. तुमच्या सगळ्या मित्रांच्या नावापुढे 3 पदव्या आहेत. तुम्ही केवळ हायस्कूल पास झाला असाल तरीही तुमची ओळख ही समस्या नसावी. तुम्ही त्याच्यामध्ये ओळखले जाऊ शकता. कुणी ऐकताय का सांगा? मला सतत वाटत असतं की आपण जे नाही आहोत त्याचंच भूत आपल्या मानगुटीवर कायम बसलेलं असतं. आणि मला हवंय की तुम्ही फक्त तुम्ही म्हणावं, हे भूत घेऊन मी घरी जाणार नाही. मी ख्रिस्तात कोण आहे हे मला माहिती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर येशूला केवळ तुमच्यासाठी मरण्याची गरज वाटत नव्हती तर त्यांनी ते केलं नसतं. केवळ तुमच्यासाठी, विना अट प्रीती आणि स्वीकृतीसाठी आपण तडफडलो असतो. विना अट प्रीती आणि स्वीकृती आपल्याला सुरक्षितता देते. त्याशिवाय आपल्याला खरंच खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं असतं. पण आपला जर विश्वास असेल की देव आपल्यावर प्रीती करतो, काही अटींवर किंवा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, तर मग मी सांगत असलेली सुरक्षितता आपल्याला मिळते. हे मला माहिती आहे की साधारणपणे आपण विचार करतो की मला माहिती आहे देव प्रीती करतो. हो, देव माझ्यावर प्रीती करतो. मी तुम्हाला सांगितलं नाही किती जणांना माहिती आहे देव तुमच्यावर प्रीती करतो हे. नेहमी जेव्हा मी लोकांसमोर उभी असते आणि रटाळ शिक्षण देत राहते देवाच्या प्रीती बाबतीत, शत्रू मला सांगतो लोकांना त्याची गरज नाहीये. कारण सत्य हे की जर आपल्याला ठाऊक असेल देव प्रीती करतो तर आपण किती वेगळे वागलो असतो आत्ता वागतो त्यापेक्षा. आपण स्पर्धा केली नसती, आपण तुलना केली नसती, आपल्या चुकांची आपल्याला इतकी भीती वाटली नसती, त्या स्वीकारायचीही आपल्याला भीती वाटली नसती. पण या बाबतीत आपल्याला समस्या आहे. देव काही विकाऊ गोष्ट नाहीये की चांगल्या कृत्याने आपण त्याची प्रीती विकत घेऊ. देवाच्या प्रीतीची आपली खरी ओळख असेल आणि जर ते खोलवर मनात अंतःकरणात रुजलेलं असेल तर आपण त्या देवासाठी अधिक चांगली कृत्ये करण्याचा आटोकाट प्रयत्न करू. पण हे देवाने प्रीती करावी म्हणून नाही, तर तो प्रीती करतो म्हणून. हा त्याचा परिपाक असेल. आपण जिथून येतो त्याचा. आपण कुणाकडून तरी काही शिकू शकतो. पेत्र आणि योहानाकडून. पेत्र सांगतो येशूवर त्याने किती प्रीती केली. परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तसं करणार नाही, तुला कधी नाकारणार नाही, मी तुझ्यावर प्रीती करतो. देवा, हो तुला ठाऊक आहे मी तुझ्यावर प्रीती करतो. शेवटी तो त्याला नाकारतो. आणि दुसऱ्या बाजूला योहान आहे. नेहमी येशूने त्याच्यावर किती प्रीती केली हे सांगणारा मी तो शिष्य आहे ज्यावर येशूने प्रीती केली. खरंच त्याच्या सभोवताली राहणं कठीण जात असेल. अशी पुष्कळ ठिकाणं आहेत बायबलमध्ये जिथे योहान म्हणतो मी येशूचा आवडता शिष्य आहे. पण मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे की देवाची त्याच्यावर किती प्रीती होती याचं त्याला प्रगटीकरण झालं होतं. देवाच्या या त्याच्यावरील प्रगटीकरणामुळे त्याला उकळत्या तेलात टाकून मारण्याचा प्रयत्न झाला आणि मोठ्या काळापर्यंत तो सभोवताली होता. देव तुमच्यावर किती प्रीती करतो हे ओळखून घ्या. तुम्हाला कळलं की देव तुमच्यावर किती प्रीती करतो. पुढच्या वेळी जेव्हा काही समस्या येईल, काही भयानक परिस्थिती ओढवेल तुमच्या जीवनात, तुम्ही म्हणणार नाही देवा तू माझ्यावर प्रीती करत नाहीस का. तुम्हाला जरी समस्या असेल तरी तुम्ही असं म्हणणार नाही. कारण असं आहे की आपल्याला काही समस्या आहे याचा अर्थ देवाची आपल्यावर प्रीती नाही असा नाही. खरं तर जेव्हा आपल्याला योग्य बनवायचं असेल, मला असं म्हणायचं नाही देव समस्येतून आपल्याला घडवतो, पण जर देव आपल्याला सुधारत असेल तर बायबल सांगतं ज्यांच्यावर तो प्रीती करतो त्यांना शिक्षाही करतोच तो. नक्कीच तुमच्यावरील प्रीतीचं ते एक लक्षण असतं. तर यातलं थोडंसं तरी ऐका आणि प्रयत्न करा. फक्त प्रयत्न करा. येशू माझ्यावर प्रीती करतो पण तो अटींनुसार प्रेम करतो. म्हणून
त्याची प्रीती कामगिरीवर अवलंबून असते. याचा अर्थ असा की योग्य कामगिरीसाठी मी कठीण मेहनत करायला हवी कायम. म्हणजेच त्याला खुश करण्याने मी त्याचं प्रेम मिळवू शकते. जेव्हा मी त्याला खुश करीन माझ्यावर प्रीती झाल्यासारखं मला वाटेल आणि मी खुश करणार नाही मला नाकारल्यासारखं वाटेल. मी योग्य आहे म्हणून देव माझ्यावर प्रीती करत नसतो, पण मला असं वाटतं की म्हणून तो माझ्यावर प्रीती करतो. जर मी त्याच्या अटींनुसार वागले तर. म्हणून जर देव जो सदैव प्रीती आहे माझ्यावर प्रीती करणार नाही, माझा स्वीकार करणार नाही, मला किंमत देणार नाही, कशी मी विश्वास ठेवण्यासाठी प्रयत्न करू. आणि म्हणून मी इतर लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही जे म्हणतात आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. मला त्यांच्या हेतूची शंका येते आणि मला आठवतं की ते मला पुरेसे ओळखत नाहीत, तरीही मी त्यांच्या प्रीतीचा स्वीकार करू शकत नाही, विचलित होते आणि अगदी अभावानेच ते मला नाकारतात, जसं ते नेहमीच करतात. जेव्हा मी तशा प्रकारच्या जाणीवेच्या परिस्थितीत परत आले की मी प्रीती करण्याजोगी नाही, कुणी माझ्यावर प्रीती करत नाही, माझी लाजिरवाणी अवस्था झाली. कारण जे माझ्या बाबतीत घडलं होतं त्यामुळे एखादं काम जर मी पूर्ण केलं तर माझी प्रशंसा व्हायची आणि म्हणून मी विचार केला देवाची प्रीती प्राप्त करण्याचा एकच मार्ग एखादं कार्य पूर्ण करून ते प्राप्त करणं. आणि म्हणून माझा विश्वास नव्हता इतर लोक माझ्यावर प्रीती करतील. खरं तर मी नाकारलं जाण्याचीच अपेक्षा करायचे. आणि ज्या रात्री डेव्हनी मला विचारलं, मला वाटलं की तो नंतर माझ्यापासून विभक्त होईल. मी घरी जायची वाट बघत होते. तो म्हणाला मला जरा तुला काही विचारायचंय, तू घरी जाण्यापूर्वी काही सांगायचंय आणि त्याला कुठेतरी बसून बोलायचं होतं. आणि मला वाटलं की लवकर विचारणार नाहीतरी नंतर तुटणारच आहे. आणि शेवटी त्याने मला विचारलं. बघा किती जणांना ठाऊक आहे मी काय बोलते ते. जेव्हा तुमची अशी कमीपणाची मनोवृत्ती असते, लोकांच्या प्रेमाची तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही, तुम्ही अप्रिय वर्तनाने शेवट करता कारण तुम्हाला तसं वाटत असतं. माझ्या आणि डेव्हच्या फक्त 5 भेटी झाल्या. त्याने मला लग्नासाठी विचारलं. जर तो मला फार पूर्वीपासून ओळखत असता मला नाही वाटत त्याने विचारलं असतं. देवाची ती एक पवित्र तजवीज होती. लग्नानंतर 3 आठवड्यांनी त्याने मला विचारलं तुझं नक्की बिनसलंय तरी काय. मी विचार केला माझं काय बिनसलंय. माणसा तुझं चुकलंय, समस्या तुझ्यात आहे माझ्यात नाही. आणि इथून गमतीला सुरुवात झाली. देव मला नेहमी म्हणायचा तुझ्यातली आग मला आवडते. कधी ना कधी ती ठिणगी उडायची, खरोखर ती उडायची. आणि मग तो असं म्हणायचा की हीच ती आग जी मला आवडते. जर मला ठाऊक नसतं देव विना अट प्रीती करतो तर मी जगातली परिमाणं म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, कपडे इत्यादींचा वापर केला असता माझी किंमत दाखवण्यासाठी. म्हणून जेव्हा मी छान दिसते मला मौल्यवान वाटतं, माझ्याकडे सगळ्या योग्य त्या गोष्टी असल्यावरही. इतरांकडून प्रशंसा आणि शेरे हवे असतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि मी प्रेमळ आहे हे इतरांना दाखवण्यासाठी. म्हणून रोज असे ताजे लोकांचे शेरे हवे असतात मला दिवसभरासाठी आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी. कुणी ऐकतंय का माझं? सांगा मला. किती मेहनत घेऊन मी दिवसभर घर साफ केले, आत आल्यावर म्हणत सुद्धा नाही छान दिसतंय म्हणून. म्हणजे असं नाही की लोकांनी आपलं कौतुक करू नये, पण आपली किंमत आणि मान त्याच्यावर आधारलेला नसावा. त्यामुळे काय होतं आपण लोकांवर दबाव टाकतो आपले संबंध नेहमी तसेच असावेत म्हणून. आणि मला नाही वाटत की तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. मला नाहीच वाटत तू माझ्यावर प्रेम करतोस. एक सांगू का, कारण आतून जर तुम्ही उद्ध्वस्त असाल परवा नाही दुसरा तुमच्यावर किती प्रेम करतो याची. तुम्हाला ते जाणवतच नाही. तुम्ही त्यांना वेडं करताय जाणवण्यासाठी की तुमच्यावर प्रेम केलं जात आहे. पुन्हा सांगते की पुरुषांनो स्त्रियांना प्रेम, माया या गोष्टीची गरज असते. तो मिळायलाच हवा. आम्हाला द्या, आम्हाला त्याची गरज असते. आम्ही बघा किती छान होतो. पुष्कळचे प्रश्न कसे सोडवायचे ते मी सांगते. तुमच्या पत्नीला आठवड्यातून 4 वेळा सांगा ती सुंदर दिसते, बस. आठवड्यातून 3 ते 4 वेळा तिला सांगा की जगात ती सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे तुमच्यासाठी. तुमच्या पुष्कळशा समस्या निघून जातील. स्त्रीला प्रशंसेची गरज असते. जर कुणी माझी प्रशंसा करणं विसरला, मला नको असतं माझा दिवस वेगळा ठेवायला. मला पुरेसं माहीत असायला हवं मी ख्रिस्तात कोण आहे, त्याच्यामध्ये माझी किंमत किती आहे ते. म्हणजे जरी कुणी मला त्या दिवशी विसरला तरी मला काहीही वाटत नाही. हालेलुया. आणि हे असंच पुढे पुढे जात राहणार आहे. नंतर ते अशा पातळीवर येईल की म्हणावंच वाटेल अशा प्रकारच्या लोकांना खरंच सुदृढ आणि प्रेमळ संबंध टिकवताच येत नाहीत.
कारण सगळ्यातून काय मिळतंय एक प्रकारचा स्वार्थीपणा आणि एखाद्याला फक्त त्यांच्या बाबतीत चांगलं वाटायला लावणं एवढंच असतं आणि म्हणून आपण इतरांना ते देऊ शकत नाही आणि तुम्ही तशा परिस्थितीत आनंदी राहू शकत नाही. कारण खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा ख्रिस्तात आपण कोण आहोत हे तुम्हाला समजतं आणि तुम्ही सगळ्या प्रकारच्या उद्देशांनुसार आणि कारणांसहित स्वतःला विसरून इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा दिवस व्यतीत करता, त्यांचं जीवन सुखी बनवण्यासाठी. असुरक्षितता वाटण्याचं औषध अगदी सोपं आहे. आपली ख्रिस्तातली किंमत आणि मान समजून घ्या. दिसण्याद्वारे किंवा आपण कसे वागतो एवढंच नाही किंवा स्वतःविषयी काय वाटतंय या बाबतीत नाही, तर येशू ख्रिस्तातली किंमत आणि स्थान जाणून घेणं. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.